नातं महाराष्ट्राचं देणं मराठीचं गोष्ट आमच्या सन्मानीचं। एकदा सरकार प्रबळ झालं की ते प्रजेचं कुठलंच म्हणणं ऐकून घेत नाही, मान्य करत नाही। जरी ते जनतेने निवडून दिलेलं असलं तरी मग अशा वेळेला व्यापक प्रमाणात प्रचार करून लोक लढा उभारावा लागतो। आता ईव्हीएमच्याच विरोधात घ्या ना, ईव्हीएम विरोधात प्रचार आणि प्रसार केला पाहिजे। प्रत्येकाला कळलं पाहिजे की हे मशीन आहे, त्यात बिघाड होऊ शकतो। या तसा म्हणजे आपल्याला पाहिजे तसा प्रोग्रामही इन्स्टॉल केला जाऊ शकतो। ईव्हीएम विरोधात अनेक प्रभूती विभूती संघटना आंदोलन करत आहे। त्यांना खात्री झाली आहे की हे ईव्हीएम फ्रॉड आहे, कारण ते सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी पुन्हा निवडून येण्यासाठी बळजबरीने वापरलेलं इन्स्ट्रुमेंट आहे। आपलं काय मत आहे मित्रांनो, म्हणजे विचार करा या गोष्टीचा। जर त्याचा फायदा मोदी किंवा भाजपला झाला नसता तर त्यांनी ते ताबडतोब हटवले असते, असं नाही वाटत तुम्हाला? 2014 आधी नरेंद्र मोदी यांची जर भाषणं सोशल मीडिया युट्यूब वरनं ईव्हीएम बाबतची जर काढली आणि बघितली तर आपल्या लक्षात येईल की त्यावेळेस हेच नरेंद्र मोदी ईव्हीएम बंद करा, ते खोटे आहे वगैरे वगैरे आरोपकर्त्यांची भाषणं आजही युट्यूबवर बघायला मिळतात आणि तेव्हा ते करत होते, कारण त्याच वेळेला हे मशीन काँग्रेसच्या हातात होते आणि भाजपला तसा त्याचा काहीच फायदा होत नव्हता, म्हणून ईव्हीएम को हटाओ अशा पद्धतीमध्ये ते बोलत होते। आता त्यांची भूमिका निवडून आल्यानंतर बदललेली आहे। भाजप नेते म्हणतात काँग्रेस आणि सहयोगी पक्ष निवडणुकीत हारले म्हणून ईव्हीएम ला दोष देत आहे। आपण मान्य करू की त्यांचं म्हणणं काही अंशी खरं पण असू शकतं, पण मग 2014 अगोदर काँग्रेस सत्तेत असताना हेच नरेंद्र मोदी आणि भाजप ईव्हीएम वर आरोप का करत होते याचा विचार कोणी करतं का? तर उत्तर येईल नाही। म्हणजेच जिंकलेल्या पक्षाला ईव्हीएम पाहिजे आणि हारलेल्या पक्षाला ईव्हीएम नको, कारण ईव्हीएम हे अविश्वसनीय असं मशीन आहे। म्हणजे असं म्हटलं तर काही वावगं नाही असं मला वाटतं। ते दोन्हीकडील पक्षांना खरं तर घातक आहे, ते लोकशाहीलाही घातक असं माझं वैयक्तिक मत। आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा। कदाचित माझं हे मत काहींना पटणार पण नाही। लोकशाहीत प्रत्येक माणसाला एक मत आहे आणि ते असायलाच पाहिजे आणि असतेच, आणि ते सारखेच असते। प्रत्येकाचे मत हे महत्वाचे असते। जर निवडून आलेला माणूस हारलेल्या मतांचा विचार करत नसेल तर त्याला लोकशाही म्हणणं योग्य आहे का? तिथे लोकशाही उरते का? हा मुद्दा आहे। जर जिंकलेला माणूस हारलेल्या मतांचा विचार करत नसेल, ते मत विचारत घेत नसेल तर लोकशाही उरत नाही, तिथे फोकशाही बन। जर मोदी आणि भाजप खरोखरच लोकशाही मानत असतील तर त्यांनी हारलेल्या मतांची देखील दखल घेतली पाहिजे। वरकरणी त्याला बाणा म्हणत असतील, रडीचा डाव म्हणत असले तरीही ते त्यांचे मत आहे, ते नगण्य नाही। उलट जिंकलेल्या मतांच्या संख्येपेक्षा हारलेल्या मतांची संख्या जास्त आहे, किंबहुना जास्त असतेच। तर मग येथे बहुमताचे तत्व सुद्धा फेल नाही का होत? तर नक्कीच होते। त्यामुळे हारलेल्या मतांचा विचार जर करत नसतील तर लोकशाहीचं तत्व हे फेल होतं। जर पाया चुकीचा असेल तर त्यावर उभारलेला डोलारा चुकीचा ठरतो। मनमानी करून सत्तेत आलेला माणूस हा हुकुमशाह असतो, लोकशाहीचं संरक्षण करणारा नसतो, असं माझं मत आहे। आपलं काय मत आहे नक्की सांगा। मला इतर युट्यूबर सारखं जोरात किंवा एक वेगळ्या टोन मध्ये बोलता येत नाही, त्यामुळे माझे विचार काय आहे हे आपण लक्षात घ्यावे, ना की माझ्या बोलण्याच्या पद्धतीला। मित्रांनो, माझी बोलण्याची पद्धत कशी असली तरी माझे विचार जर आपल्याला पटत नसतील तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि हो, अजूनपर्यंत व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक शेअर करायला विसरू नका। तुर्तास इतके, परत भेटू नवीन विषयासह पुढच्या व्हिडिओ। मी हेमंत कुमार केळकर, आपली रगारी। नातं जुळतं आपलं महाराष्ट्राचं।